खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स. कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स. खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट. गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. पोलीस स्टेशनला हजेरीला न गेल्याने व जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा दुसरा गुन्हा केल्याने मोक्यात मंजूर झालेला जामीन आदेश सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडून रद्द करण्यात आला होता. सदर आदेशास निखिल दुधाणे याने उच्च न्यायालयात रिट पिटिशन क्रमांक 2568/2023 अन्वये आव्हान दिलं होतं. सदर याचिकेची नामदार श्री N.J. जामदार उच्च न्यायालय मुंबई यांच्या समोर झाली. भारतीय राज्यघटना, मोका कायदा व क्रिमिनल प्रोसिजर कोड या संदर्भात तसेच रघुबीर सिंह विरुद्ध स्टेट ऑफ बिहार रणजित सिंह शर्मा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश या बाबी संशयित दुधाणेचे वकील ॲडव्होकेट अमीन सोलकर व ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी उच्च न्यायालयाचा निदर्शनास आणून दिल्या. दिनांक 18 डिसेंबर 2018 रोजी हेमंत ठाकूर देसाई यांचा खून केल्याच्या आरोपातून संशयित निखिल दुधाणेसह एकूण 7 आरोपींना मोका अंतर्गत अटक करण्यात आली होती. दुधाणे यांचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी केलेल्या युक्तिवादानंतर दुधाणे यास सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामध्ये पोलीस स्टेशन हजेरी व इतर कोणताही गुन्हा करू नये या अटी घालण्यात आल्या होत्या. सदर अटींचे दुधाणे यांनी भंग केला आहे व त्याचा जामीन रद्द करावा असा अर्ज सरकार पक्षातर्फे सत्र न्यायालयात दाखल केला होता. सदर अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर करून निखिल दुधाणे यास पुन्हा ताब्यात घेण्यात आलं होतं. तपासी अधिकारी महामुनी यांची बदली झाल्याने हजेरी लावून घेण्यात आली नाही. दाखल झालेला दुसरा गुन्हा हा पगार मागण्याच्या कारणावरून झाला होता. भांडण होते, मात्र यास खंडणीचं स्वरूप दिलं व गुन्हा दाखल करण्यात आला. मंजूर झालेला जामीन रद्द करण्यासाठी खूप सशक्त कारण असावं लागतं. बेल नामंजूर करणं व पूर्वी झालेला बेल रद्द करणं यामध्ये मूलभूत फरक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लँडमार्क खटल्यामध्ये ह्याच गोष्टींवर भर दिला आहे. आरोपी न्यायालयात प्रत्येक तारखेस हजर आहे. फक्त गुन्हा दाखल झाला म्हणून जामीन रद्द करणे हे हार्श स्वरूपाचं आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कावर गदा आहे. दाखल झालेला गुन्हा हा संघटित गुन्हेगारी स्वरूपाचा नसून मालक कामगार यांचा वाद आहे. हा युक्तिवाद मांडण्यात आला. मान्य उच्च न्यायालयाने या सर्वच गोष्टींचं अवलोकन करून जामीन रद्द करण्यासारखी परिस्थिती नाही हा निष्कर्ष नोंदवून सत्र न्यायालयाने यापूर्वी दुधाणे यास दिलेला जामिनाचा आदेश कायम करावा, पूर्वीच्या अटींचं पालन करावं. या अटींवर दुधाणे याचे रिट पिटिशन मंजूर केलं. सदरच रिट पिटिशनमधील आदेश हे रूल या चौकटीत उच्च न्यायालय ग्राह्य धरण्यात आले. मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं.